जल जंगल जमिनीवरती अन्याय होतो तेव्हा आदिवासी समाज पुढे येतो आणि तेव्हा लढतो ना, तेव्हा त्यांना नक्षलवादी घोषित केलं जातं, त्यांच्यावरती केसेस होतात. आज आमच्या सारखे आम्ही जमिनी वाचवायला जातो. मी महाराष्ट्रातनं आलेले, नाशिक जिल्ह्यातनं तुम्हाला सांगते, आमच्या भागामध्ये पर्यटन स्थळ म्हणजे आता तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे. आपल्या पूर्वजांना रस्ते लागत होते का? आज लागतात का आपल्याला रस्ते? काय आहे? जल जंगल जमीन आपलीच आहे. आपण काय सरकारची का नाही? आपलीच आहे. मग काय या लोकांनी आपल्या हाल करून ठेवलेले? आपल्या जमिनी हे ठरवणार, हे घेणार, यांच्या कंपन्या उभ्या करणार, तुम्हाला रोजगार देतो. कोणत्या महिला कामाला लावलेले त्यांनी? जेव्हा आमच्या जमिनी घेतात तेव्हा सरकार काय सांगतं? आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, तुमचे मुलं कामाला घेऊ. अरे मुलं काय कामाला घेतले? जर ज्याच्या जमिनी घेतल्या ग्रामीण भागात, त्यांचे मुलं आणि मुली जर त्यांचं क्लास होणं म्हणजे वरच्या लेवलचं शिक्षणच त्यांनी घेतलेलं नाही आणि ते अंगठे टेकवणार आहेत, कारण शाळाच नाहीये तिथे. 4थी पर्यंत आणि 7वी पर्यंत तिथे यांचे शिक्षक नाहीयेत शिकवायला. पोरं काय शिकणार आहेत? आणि पोरं जेव्हा कामाला घेतात, हे काय कामाला घेणार आहेत तेव्हा हे डिग्रे पाहतात. आज पेसाचे आपल्या आदिवासी समाजाचे कितीतरी मुलं मुली परीक्षा देऊन त्यांचं सगळं हे होऊन आणि ते त्यांना ऑर्डर देऊन तरी त्यांना कामाला घेतलं नाही. आता नाशिक मध्ये बघा, वर्ग 3 वर्ग 4चे पण एवढे शिकलेले होते तरी ते काय बोलतात, ATC झालेले काय हे झालेले का? आपला आदिवासी मंत्री काय बोलतो? आज आपल्या